नमस्कार विद्यार्थी बंधू भगिनींनो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपले सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड या संदर्भात आपण व्हिडिओ पाहत आहोत. कॅप राऊंड फर्स्टचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते आपल्याला माहीत आहे. 8 ते 10 तारखेच्या दरम्यान आपल्याला ते करायचे होते. आता कॅप राऊंड फर्स्टचे रजिस्ट्रेशन जे करू शकले नाहीत, कुठल्याही कारणाने करू शकले नाहीत, ज्यांचा फॉर्म इनकम्प्लीट होता किंवा सबमिट केला नव्हता किंवा फॉर्मच भरला नव्हता, म्हणजे रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं, असे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना एक सुवर्णसंधी म्हणजेच पुढच्या राऊंडसाठी, जो की आपला कॅप राऊंड थर्ड असणार आहे आणि त्यानंतरचा जो कॅप राऊंड आहे तो म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, ज्याला आपण काय म्हणत असतो तर कॅप राऊंड फोर्थ, म्हणजेच कॅप राऊंड थर्ड व कॅप राऊंड फोर्थ, ह्या दोन्ही कॅप राऊंडचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत ते आपल्याला एकत्रितपणे करावे लागतात. जसं की राऊंड फर्स्ट, राऊंड सेकंड ह्याचे दोन्ही रजिस्ट्रेशन्स एकत्र होते, तर थर्ड आणि फोर्थ या दोन्ही राऊंडचे रजिस्ट्रेशन्स जे आहेत ते एकत्रपणे होणार आहेत. तर या संदर्भातला असलेला हा व्हिडिओ. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. कॅप राऊंड फर्स्टसाठी मुकलेले जे विद्यार्थी आहेत ज्यांनी रजिस्ट्रेशन केले नव्हते त्यांनी ह्या रजिस्ट्रेशन्सचा लाभ घ्यायचा आहे. आणि एक लक्षात घ्या, ही अंतिम संधी आहे, कारण दोन्ही राऊंडचे रजिस्ट्रेशन्स एकत्र आहेत आणि त्यानंतर आपल्या CET सेलचं जे कट ऑफ डेट आपण ज्याला म्हणत असतो, म्हणजेच ॲडमिशन क्लोज होण्याची ती तारीख असते. हे दोन राऊंड संपल्यानंतर आपल्याला ॲडमिशन एक्सटेंड होणार नाहीत, त्यामुळे आपल्याला नियोजित वेळेमध्ये रजिस्ट्रेशन्स करण्याची गरज आहे व ॲडमिशन्स करण्याची गरज आहे. आपला जो कॅप राऊंडचा शेड्यूल आहे त्यामध्ये आपण पाहू शकता की सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप, ज्याला आपण म्हणतो 2024-25 B.एड कोर्स अकॅडमिक, त्यामध्ये पहिला जो कॅप राऊंड आहे त्याच्या आपण मध्यावधी आलेलो आहोत. त्यामध्ये 9/8/2024 रोजी आपली फायनल मेरिट लिस्ट जी की डिस्प्ले झालेली आहे आणि आपले जे कॅप राऊंड फर्स्टचे जे ऑप्शन फॉर्म होते, ज्याला आपण प्रिफरन्स फॉर्म असेही म्हणतो, तर प्रिफरन्स फॉर्म जे आहेत ते 10 तारखेपर्यंत भरायचे चालू राहणार आहे. त्यानंतर ते रात्री बंद होऊन जाईल 10 तारखेला. त्या अनुषंगाने फर्स्ट कॅप राऊंडचे रजिस्ट्रेशन संपतील आणि फर्स्टचे कॅपचे रजिस्ट्रेशन बंद होतील. त्यानंतरचा आपला जो रिमेनिंग कॅप शेड्यूल आहे त्यामध्ये आपल्याला तिसरा कॅप राऊंड तसेच चौथा म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल कॅप राऊंड ह्या लेवलचे आपल्याला रजिस्ट्रेशन्स करण्याचा इथं त्यांनी कालावधी दिलेला आहे. तर पहिल्या कॅप राऊंडचे जे नंबर जे लागणार आहेत ते 14/8/2024 रोजी त्याची लिस्ट डिस्प्ले होईल आपल्या लॉग इनमध्ये, ते आपल्याला दिसू लागतील. त्यानंतर ॲडमिशन घेण्याची डेट आपल्याला इथे दिलेली पाहायला भेटते आणि इथं 10 नंबरला आपण पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड CET क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थर्ड अँड राऊंड फोर्थ, म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. तर कधी सुरू व्हायलेत तेही सेम डेटला सुरू व्हायलेत, 10/8/2024 ते 3/9/2024. कॅप राऊंड फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ चारही रजिस्ट्रेशन तुम्ही एकाच दिवशी करू शकता. पहिल्या राऊंडचे जे रजिस्ट्रेशन्स आहेत, रजिस्ट्रेशन म्हणजेच आता पहिल्या राऊंडचे रजिस्ट्रेशन आता नवीन रजिस्ट्रेशन्स होणार नाहीत हे लक्षात घ्या. फक्त पहिल्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म आपल्याला भरता येतील आणि इथं दुसरा जो राऊंड आहे, दुसरा म्हणजेच तिसरा आणि चौथा राऊंड, ज्याला आपण थर्ड आणि इन्स्टिट्यूट लेवल राऊंड म्हणतो, तर त्याचे रजिस्ट्रेशन्स आपल्याला 10 तारखेपासून सुरू होणार आहेत. तर त्याला एक चांगला दीर्घ कालावधी त्यांनी दिलेला आहे, तो तब्बल 3/9/2024 म्हणजे 3 सप्टेंबरपर्यंत ही रजिस्ट्रेशन चालणार आहेत. कोणत्या राऊंडचे तर राऊंड थर्ड आणि राऊंड फोर्थ. या अनुषंगाने आपण सर्वांनी रजिस्ट्रेशन्स करून घ्यावेत व या रजिस्ट्रेशनच्या एक्सटेंडेड डेटचा फायदा घ्यावा. म्हणजेच ही खूप आपल्याला कालावधी इथं दिलेला आहे. शेवटची डेटची वाट पाहू नये. शेवटच्या डेटची वाट पाहून बऱ्याच विद्यार्थ्यांनी फर्स्ट राऊंडचे रजिस्ट्रेशन्स गमावलेले आहेत, वेळ गमावलेला आहे. याप्रमाणे आपण रजिस्ट्रेशन करायचे आहेत. कॅप राऊंड आपला काय होईल, पूर्ण होईल. आता जे अजून काही विद्यार्थी आहेत त्यांनाही जे रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत, म्हणजेच राऊंड फर्स्टसाठी कमी गुण पडणारे जे विद्यार्थी आहेत, कमी गुण पडणारे म्हणजेच काय तर ज्यांचे गुण कमी आहेत आणि त्यांनी राऊंड फर्स्टला रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु लक्षात घ्या, जर आपले गुण कमी असतील व कट ऑफ लिस्ट जी आहे ती आपल्या गुणांच्या वरती लागली तर त्या राऊंडसाठी आपले गुण कमी पडले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा राऊंड फर्स्टमध्ये नंबर लागणार नाही त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा काय करायचे आहेत, रजिस्ट्रेशनची डेट सध्या आपली चालू होणार आहे 10 तारखेला. 10 तारखेपासून 3 तारखेपर्यंत म्हणजे 3 सप्टेंबरपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन्स करता येणार आहेत. तर त्यांनीही रजिस्ट्रेशन्स करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये सुद्धा सहभागी होता येईल. एखाद्या वेळेस जर नंबर फर्स्ट सेकंड राऊंडमध्ये लागला नाही तर पुढच्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची डेट निघून जाऊ नये ह्याची काळजी आपण घ्यायची आहे. आणि जरी आपण रजिस्ट्रेशन केले आणि नंबर लागला तरीही काही हरकत नाही, ही बाब आपण लक्षात घ्या. त्यानंतर राऊंड सेकंडमध्ये काही विद्यार्थ्यांना कॉलेज
जे कॉलेज मिळालं ते जर त्यांना सोयीस्कर नसेल, आवडलं नसेल, तर त्यांनाही कॉलेज बदलण्याची जर इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा राऊंड थर्डमध्ये परत त्यांना रजिस्ट्रेशन करण्याचा चान्स नाही मिळत, हे लक्षात घ्या. त्यामुळे राऊंड सेकंडला फर्स्टला आपला नंबर लागो न लागो आपण राऊंड थर्डसाठी रजिस्ट्रेशन करू शकता. राऊंड फर्स्ट सेकंडला जर नंबर लागला तर आपला रजिस्ट्रेशन जे आहे त्याचा आपल्याला काही अडसर येत नाही. परंतु राऊंड फर्स्ट आणि सेकंडला नंबर लागला नाही आणि आपण रजिस्ट्रेशन जर केलेलं नसेल तर आपल्याला थर्ड आणि फोर्थ राऊंडला सहभागी होता येत नाही. ही बाब आपण खात्रीपूर्वक लक्षात ठेवावी. अशा प्रकारे आपल्याला रजिस्ट्रेशनला सामोरे जायचं आहे, रजिस्ट्रेशन करायचं आहे. कुठल्याही प्रकारची BEdच्या कॅप राऊंड संदर्भात अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये आम्हाला विचारा, नक्कीच आपल्याला उत्तर मिळेल. लवकरच भेटूया पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.